नमस्कार. इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत इंदूला क्रिकेट खेळण्यासाठी कोणीच टीममध्ये घेत नसल्यामुळे तिला खूप वाईट वाटत असतं आणि ती इरिनाकडे रागाने बघत तिथून निघून जाते. इरिना गोपाळला विचारते की काय झालं हिला. गोपाळ म्हणतो की ती नेहमी असंच वागते, जाऊ द्या आपण खेळायला जाऊया असं म्हणून ते खेळायला जातात. पण इरिना टेन्शनमध्ये येऊन इंदू गेली त्या दिशेने बघत तिथेच उभी राहते. गोपाळ तिथे जातो आणि इरिनाला म्हणतो की काय झालं इरिना, चल ना खेळायला. तेव्हा इरिना त्याच्यासोबत खेळायला जाते. नंतर रात्री आपण पाहतो की गोपाळ हॉलमध्ये कोणाची तरी वाट बघत असतो. त्याला इरिनासोबतच्या आठवणी आठवत असतात आणि ते आठवून तो खूप खुश होत असतो आणि लाजत असतो. तितक्या तिथे अंताजी येतात आणि गोपाळला विचारतात की काय गोपाळ महाराज, कोणाची वाट बघताय. गोपाळ लाजत सांगतो की इरिनाची. अंताजी म्हणतात की त्या फिरंगीबाईची. गोपाळ म्हणतो की काका तू डायरेक्ट असं फिरंगी वगैरे कशाला म्हणतो, इरिना नाव आहे तिचं. अंताजी म्हणतात की बरं तिला जाऊ दे, तू चल माझ्यासोबत. गोपाळ म्हणतो की नाही नको, आज मी तिच्यासोबत जाणार आहे खैरेवाडीला कीर्तनाला. अंताजी आश्चर्याने म्हणतात की काय कीर्तन, तुला कधीपासून इंटरेस्ट निर्माण झाला, तू चल. गोपाळ म्हणतो की मी नंतर येतो ना कधीतरी तुझ्यासोबत, उद्या जाऊया ना आपण. अंताजी म्हणतात की आज करे सो अब कर, अब करे सो अभी. हे बघ आता मनामध्ये किंतु परंतु काही आणायचं नाही, तू माझ्यासाठी लक्की आहेस. गोपाळ म्हणतो की बरं पण तू लवकर सोडायचं. अंताजी म्हणतात की लगेच दुसऱ्या मिनिटाला सोडतो. असं म्हणून ते गोपाळला तिथून घेऊन जायला लागतात. गोपाळ मागे वळून इरिनाच्या खोलीच्या दिशेने बघत असतं. त्यांना गेलेलं पाहून मोठ्या बाई बाहेर येतात आणि स्वतःशीच म्हणतात की बरं झालं गोपाळ गेला, नाहीतरी सगळंच अवघडच झालं असतं. तितक्यात तिथे इरिना येते. मोठ्या बाई इरिनाला बघून म्हणतात की इरिना रेडी आहेस ना, आणि रिक्षा पण रेडी आहे. इरिना विचारते की हां मी रेडी आहे, पण इंदू कुठे आहे. इंदू लपून त्यांचं बोलणं ऐकत असते. मोठ्या बाई सुशिलाला आवाज देऊन म्हणतात की सुशिले आपल्यावाल्या इंदूला घेऊन ये. तेव्हा सुशिला करिश्माला कीर्तनासाठी तयार करून बाहेर घेऊन येते आणि मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई ही बघा आपलीवाली इंदू तयार आहे. इंदू आश्चर्याने करिश्माकडे बघत असते. इरिना करिश्माला बघून म्हणते की तू खूप छान दिसते. मोठ्या बाई म्हणतात की एव्हरी टाईम कीर्तन हेच कपडे. इरिना म्हणते की बिग बाई गोपाळ कुठे आहे, तो पण आमच्यासोबत येणार आहे ना. मोठ्या बाई सांगतात की गोपाळ गेला विथ माय नवरा आणि त्या ॲक्शन करून सांगतात हजबंड अंताजी. सुशिला खुश होते आणि म्हणते की गोपाळ महाराज गेले का अंताजीसोबत, मग आता काय त्यांचा भरोसा नाही. मोठ्या बाई सुशिलाला थांबवत म्हणतात की कीर्तनाला गेलेत ते, आणि इरिनाला म्हणतात की गोपाळ कम नंतर तुम्ही जा, रिक्षा वाट बघते ना, मीटर पण टाकलं आहे. मोठ्या बाई करिश्माला विचारतात की तुला खैरेवाडीचा रस्ता माहिती आहे ना. सुशिला म्हणते की हो मग माझी पोरगी लय हुशार आहे, तिला सगळं माहिती आहे, सगळं फिरली आहे ती. आणि ती करिश्माला म्हणते की इंदू जा आधी मोठ्या बाईंच्या पाया पड. मग करिश्मा मोठ्या बाईंच्या पाया पडते आणि इरिना यानंतर करिश्माला विचारते की तू आज काय गाणार आहेस. तेव्हा मोठ्या बाई सुशिला आणि करिश्मा खूपच टेन्शनमध्ये येतात. मोठ्या बाई करिश्माला रागाने म्हणतात की अशी बावळटासारखी काय बघते, आणि इरिनाला सांगतात की व्यंकट भाऊजी जे सांगणार तेच ती म्हणणार, आणि म्हणतात की जा पटकन रिक्षा उभी आहे ना. मग इरिना आणि करिश्मा तिथून निघून जातात. सुशिला टेन्शनमध्ये येऊन म्हणते की मोठ्या बाई जमेल का तिला. मोठ्या बाई म्हणतात की तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे ती, जमणार, मला विश्वास आहे, असं म्हणून त्या निघून जातात. इंदूला खूप वाईट वाटत असतं. तितक्या तिचं लक्ष तिथे असणाऱ्या उपरण्याकडे जातं. ती ते हातात घेऊन टेन्शनमध्ये येऊन म्हणते की अरे देवा, व्यंकू महाराजांचं उपरणं तर इथंच राहिलं आणि ते आधीच गेले आहेत कीर्तनाला, मग आता ते उपरण्याशिवाय कीर्तन कसं करणार. आणि ती म्हणते की विठुराया पाठी राखा. तर दुसरीकडे आपण पाहतो की मंदिरात सगळेजण कीर्तनासाठी जमलेले असतात. खैरेवाडीतील सरपंच महाराजांना म्हणतात की महाराज सगळी व्यवस्था झाली आहे, तुमचं कीर्तन ऐकण्यासाठी खूप माणसं जमले आहेत, कीर्तन दणक्यात झालं पाहिजे हां, तुम्हाला काही लागलं तर निसंकोचपणे सांगा. आणि विचारतात की पण तुमची ती बाल कीर्तनकार कुठे आहे. व्यंकू महाराज म्हणतात की आमच्याकडे परदेशी पाहुणे आले आहे, ती पण येणार आहे आज कीर्तन ऐकायला, इंदू तिच्यासोबतच येणार आहे. मग सरपंच रामकृष्ण हरी असं म्हणून तिथून निघून जातात. व्यंकू महाराज पण कीर्तनाच्या तयारीला लागतात. ते बॅग उघडून पाहतात तर त्यामध्ये त्यांचं उपरणं
उपरणं नसतं. वेंको महाराज टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात की ज्योतिबा, अरे उपरणं नाही आहे. ज्योतिबा म्हणतो की महाराज तोपर्यंत माझं घ्या. तेव्हा ज्योतिबाला कोणीतरी सांगतं की महाराज फक्त गोविंद महाराजांचंच उपरणं वापरतात, त्याशिवाय ते कीर्तन नाही करत. तेव्हा ज्योतिबा म्हणतो की महाराज मी घरी जाऊन घेऊन येऊ का पटकन. वेंको महाराज म्हणतात की तोपर्यंत खूप उशीर होईल. शकुंतलाने बघितलं असेल तर ती इंदूजवळ देईल. इंदू आता येतच असेल. तितक्यात तिथे इरिना आणि करिश्मा येतात. वेंको महाराज इरिनाला रामकृष्ण हरी म्हणतात आणि तिला आतमध्ये जाऊन विठुरायांचं दर्शन घ्यायला सांगतात. वेंको महाराज इकडे तिकडे इंदूला शोधत असतात, पण इंदू कुठेच दिसत नाही. इरिना दर्शन घेऊन बाहेर येते आणि वेंको महाराजांना रामकृष्ण हरी म्हणते. तिला रामकृष्ण हरी म्हणताना पाहून सगळेच तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात. वेंको महाराज विचारतात की प्रवास कसा झाला. इरिना म्हणते की गुड, रिक्षा इज गुड आणि विचारते की कीर्तन कधी आहे. तेव्हा वेंको महाराज म्हणतात की सगळी तयारी झाली आहे, थोड्याच वेळात सुरू होईल. पण इंदू कुठे आहे. करिश्मा घाबरून इरिनाच्या पाठीमागे उभी असते. इरिना करिश्माकडे बघून म्हणते की ही काय इंदू, पण इंदू तू का घाबरली आहेस. तेव्हा सगळेच हसायला लागतात आणि म्हणतात की तुम्ही इंदू समजून हिला आणलं काय. इरिना म्हणते की काय झालं, माझं काय चुकलं का. वेंको महाराज म्हणतात की तुम्ही हिला आणलं त्यात तुमचं काही चुकलं नाही. तितक्यात तिथे खैरेवाडीचे सरपंच येतात आणि वेंको महाराजांना सांगतात की महाराज झाली का सगळी कीर्तनाची तयारी. आणि ह्याच का तुमच्या त्या परदेशी पाहुण्या भारी आहेत. रामकृष्ण हरी म्हणाला त्या. वेंको महाराज म्हणतात की हो ह्याच त्या. मग ते सरपंच म्हणतात की भारी आहे महाराज, तुमच्याकडे परदेशातून माणसं येतात भेटायला. बरं चला आता कीर्तनाला उशीर होतो ना, असं म्हणून ते तिथून कीर्तनासाठी जातात. करिश्मा खूप घाबरलेले असते. ते सरपंच करिश्माकडे बघून म्हणतात की महाराज हीच ना ती चिमुकली, खूप नाव ऐकलं आहे तिचं, खूप छान गाते ती, सुरू करा आता असं म्हणून ते तिथून निघून जातात. वेंको महाराज करिश्माजवळ येतात आणि टेन्शनमध्ये येऊन म्हणतात की अगं करिश्मा, इंदू कुठे आहे. करिश्मा घाबरून म्हणते की माहीत नाही, पण इरिना दीदींना एकटं कसं पाठवायचं ना, म्हणून मी आले. वेंको महाराज म्हणतात की ते बरोबर आहे, पण तू कीर्तन कसं करणार आमच्याबरोबर. करिश्मा म्हणते की त्यात काय, फक्त विठ्ठल विठ्ठल तर करायचं आहे. वेंको महाराज म्हणतात की एवढं सोपं नाही ते, इथे सगळे तुला इंदू समजतायत, मग तू कसं करणार. आणि परत म्हणतात बरं जाऊ दे, तुझ्या हातात टाळ आहे ना, तू फक्त टाळ धरून उभी राहा, वाजवू नकोस. ज्योतिबा म्हणतो की वाजवल्यासारखं करायचं, वाजवायचं नाही. मग वेंको महाराज कीर्तनाला सुरुवात करतात. वेंको महाराज सांगतात की मंडळी, आज माझ्या मनामध्ये थोडी चलबिचल सुरू आहे. जेव्हापासून मी कीर्तन करायला लागलो अगदी तेव्हापासून प्रत्येक कीर्तनामध्ये माझ्या खांद्यावर माझ्या पूजनीय बाबांचं उपरणं प्रत्येक कीर्तनात माझ्याबरोबर असतं. पण आज असं घडलं माऊली की निघण्याच्या गडबडीमध्ये नेमकं ते उपरणं घरी विसरलं. आज पहिल्यांदाच असं घडतंय की कीर्तनामध्ये माझ्या खांद्यावर बाबांचं उपरणं नाही आहे. त्यामुळे मनात थोडी चलबिचल सुरू आहे. कारण बाबांचं उपरणं सोबत असलं की मला असं वाटतं की माझे बाबाच माझ्या पाठीशी उभे आहेत. पण ठीक आहे, माझे बाबा म्हणायचे की आपल्यासमोर बसलेले श्रोतेच विठुरायाचं रूप असतात आणि विठुराया तर आपल्या सगळ्यांची मायबाप माऊली आहे. त्यामुळे मी कीर्तन करताना काही कमी जास्त झालं, कुठे काही गडबड झाली, चुकलं माकलं तरी तुम्ही माऊलीच्या मायेने ते समजून घ्याल असा मला विश्वास आहे, असं म्हणून ते कीर्तनाला सुरुवात करतात. करिश्मा उभं राहून फक्त टाळ वाजवल्यासारखं करत असते. इरिना कॅमेऱ्यामध्ये ते सगळं शूट करत असते आणि इरिना करिश्माला बघून खूप शॉक होते. तितक्यात तिथे इंदू येते. वेंको महाराज तिला पाहून खूप खुश होतात. इंदू त्यांना त्यांचं उपरणं देते आणि कीर्तनाला जाऊन उभं राहते. करिश्मा तिला बघून खूप टेन्शनमध्ये येते. इरिना आश्चर्याने इंदूकडे बघतच असते आणि आजचा भाग इथेच संपतो. तर तुम्हाला माझे रिव्ह्यूज कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.